आपण 5 ते 5 अतिशय सुंदर अशी रांगोळी काढणार आहोत। बघा, असे 5 ठिपके आपल्याला देऊन घ्यायचे आहे। 1 2 3 4 5। आता ह्याच्यामध्ये आपण मध्ये ठिपके देऊन घ्यायचे आहे आपल्याला। आता हे 4 येतील, नंतर 3, हे 1 पर्यंत असे ठिपके आपल्याला देऊन घ्यायचे आहे। बघा, 2 आणि 1 ह्याच पद्धतीने आपल्याला इकडच्या बाजूने पण 1 पर्यंत ठिपके देऊन घ्यायचे आहेत। 1 2 3 4, 1 2 3 1 2 आणि 1। आता आपल्याला त्यावरती डिझाईन काढून घ्यायची आहे। बघा, आपल्याला असा समोस्यासारखा आकार द्यायचा आहे आणि बाजूलाही त्यात जे ठिपके दिसत आहे तिथेच आपल्याला समोस्यासारखा आकार द्यायचा आहे। सर्व बाजूंनी आपल्याला बघा समोस्यासारखे आकारांचे ठिपके दिसतात, त्यावरतीच आपल्याला रांगोळी काढून घ्यायची आहे। आता आपल्याला बघा असा आकार देण्यासाठी असे ठिपकेही काढून घेऊ शकता तुम्ही, नाहीतर असा डायरेक्ट आकारही देऊ शकता आणि ठिपक्यांवरतीही असं देऊन तुम्ही असा आकार काढू शकता। बघा, डायरेक्टही आकार निघतो तसा, त्याच्यामुळे तुम्हाला जसं सोपं वाटेल तसं तुम्ही करून घ्यायचं आहे। आता आपल्याला याच्यामध्ये जो चांदणीसारखा आकार आलेला आहे त्यामध्ये आपण येलो कलर भरून घेत आहोत आणि बाकीच्या याच्यामध्ये आपण वेगळे कलर भरणार आहोत। बघा, आता जो समोस्यांसारखा आकार आहे त्यावरती मी मोरपंखी कलर भरून घेतलेला आहे। आपल्याला मधल्या समोस्यांमध्येच मोरपंखी कलर भरायचा आहे आणि जे वरचे समोस्यांसारखा आकार आहे त्याच्यामध्ये आपण वेगळा कलर भरून घेणार आहोत, म्हणजे चॉकलेटी कलर मी भरून घेतलेला आहे। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कलर भरू शकता। बघा, वरच्या बाजूने आपण अशी गोल डिझाईन आपल्याला करायची आहे, म्हणजे आपली रांगोळी ही आणखी मोठी आणि सुंदर अशी दिसेल। सर्व समोस्यांच्या बाजूला असे गोल आकार मी काढून घेतलेले आहे आणि त्यामध्ये आता आपल्याला येलो कलर भरून घ्यायचा आहे। बघा, फेंट कलर भरायचा आहे, म्हणजे आपली डिझाईनही छान दिसेल कलर भरल्यामुळे। बघा, असे फेंट कलर आपल्याला भरून घ्यायचे आहे। आता त्याच्यामध्ये जी जागा रिकामी आहे त्यामध्ये असे तुरे काढून घ्यायचे आहे आपल्याला। बघा, जिथे जागा उरलेली आहे ना त्याच्यामध्ये आपण असे तुरे काढून घेणार आहोत।
आता रांगोळीचा जो गोल आकार आहे त्याच्यावरती आपण 3 पाकळ्यांचं एक फूल काढून घेतलेलं आहे. बघा किती सुंदर आपली रांगोळी दिसायला लागलेली आहे आत्ताच. आणि कोणत्याही सणांना आपण काढू शकतो ही रांगोळी. आपले उपवास असतील, काही वैभव लक्ष्मीचे व्रत असेल, कोणते आणखी संक्रांत असेल त्यावेळेसही आपण अशा रांगोळ्या काढू शकतो सणांच्या वेळेस. बघा मी त्याच्यामध्ये थोडासा व्हाईट कलर भरून घेतलेला आहे, शेडिंग केलेली आहे. आणि जेथे आंबा कलर भरून घेतलेला आहे फुलांमध्ये तेथेही व्हाईट कलरने थोडीशी शेडिंग केलेली आहे. आणि आता मोरपंखी कलर आहे तेथे डार्क ब्ल्यू कलर भरून घेतलेला आहे मी. याप्रमाणे ब्ल्यू कलर आपण भरून घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये बोटाने आपण थोडासा खड्डा करून त्याच्यामध्ये आपण परत मोरपंखी कलर भरलेला आहे. आणि सुंदरशी आपली रांगोळी तयार झालेली आहे. बघा मैत्रिणींनो, सुंदर रांगोळी तयार झालेली आहे. रांगोळी जर तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला एक लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका.